चिवतायचा आज सकाळी उठल्या उठल्या व्हिडिओ काढला तर चिवतायचं रिॲक्शन असं काही होतं. आणि अशा नाजूकशा स्माईलनेच रोजची सकाळ होती माझी. दुपारी बाहेर कसला आवाज येतोय बघायला गेलो तर फुल तुफान चालू होतं बाहेर. आणि आमच्या मॅडमची केस तर हवेतच उडत होती. त्यात एवढी हवा सुटलेली की चिमणीला समजतच नव्हतं की नेमकं काय चालू आहे काय नाही. तिचं रिॲक्शन असं काही होतं. उन्हाळी वादळ असेल म्हटलं, मोठा पाऊस येतोय वाटतं आज. सगळीकडे नुसता धुळाच धुळा झाला होता. अख्खी गल्ली धुळ्यानं भरली होती. आणि एवढी झाडं तर हालत होती ना, म्हटलं बरं झालं आज तर पाऊस येईल, नाही त्या गरमीनं नको जीव झालाय नुसता. म्हटलं तेवढंच थोड्या वेळासाठी गारवा तर वाटेल बाबा, कारण या मुंबईच्या गरमीला तर मी तर लय बाबा कटवून गेले. उडत उडत पिंपळाचं पान सुद्धा माझ्याजवळ आलं होतं. हवेमुळे तर आम्ही जास्तच खुश होतो, पावसाच्या असो बाकी काय नाही. आणि चिमणी म्हणे, दे मम्मी मी चष्मा घालते, बघ कसा दिसतोय मला. आता तुम्हीच सांगा चिमणीला चष्मा कसा दिसतोय बरं. माझा छोटा डॉन आहे, छोटा डॉन. आता इथे संध्याकाळी मी रागात लसूण कुटत होते, कारण का तर पाऊसच नाही आला ना. किती मनात स्वप्न सजवलेली, पाऊस येणार, पावसात भिजणार. माझा राग घालवाय चिमणीच्या पप्पाने थंड थंड फालुदा आणून दिला मला. पण त्यांना म्हटलं राग तर काय जाणार नाही, मग रागातच फालुदा खाऊन घेतला आणि मन थंड थंड करून घेतलं.